मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आणि याच्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये एक वादळ सुरू झालं। या संपूर्ण प्रकरणामध्ये शासनाच्या वतीने आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली ती शंभूराजे देसाई यांच्याकडे। गेले अनेक दिवस वेगवेगळ्या भूमिका घेत मनोज जरांगे भूमिका मांडतायत आणि त्याला शासन म्हणून चर्चा करतायत ते शंभूराजे देसाई आपल्याबरोबर आहेत। जरांगे यांचं उपोषण जवळपास चौथ्यांदा त्यांनी उपोषण परत मागे घेतलं। नेमकं काय शासनाच्या वतीने आश्वासन दिलं, कारण की याविषयी खूप वेगवेगळे तर्क वितर्क बाहेर सुरू आहेत। याच्यासाठी कसं आहे, मान्य मनोजदादांच्या उपोषणासंदर्भामध्ये गेल्या दीड वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळं आपल्या 5-10 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये हे सगळं त्याची बॅकग्राऊंड सांगणं थोडंसं अवघड आहे, पण सारांशमध्ये जर सांगायचं झालं तर हा विषय सुरुवात झाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जे मराठा समाजाला आरक्षण नव्हतं। त्यानंतर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं। ते हायकोर्टामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं तोपर्यंत टिकलं, परंतु फडणवीस साहेबांचं सरकार गेल्यानंतर जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मान्य मनोजदादांनी पुन्हा तो आरक्षणाचा विषय घेतला, आपण स्वतंत्र आरक्षणाचा कायदा केला, स्वतंत्र आरक्षण त्याच्यासाठी 10% दिलं। त्या संदर्भामध्ये पुन्हा मान्य मनोजदादांनी ते आरक्षण दिल्यानंतर सांगितलं की त्या आधारे जे सगळे सोयरे आहेत, ज्याचा एकट्याचा जर समजा दाखला मिळाला असेल किंवा व्हॅलिडिटी मिळाली तर त्याच्या आधारे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना दाखले द्या, त्या जातीचा बेनिफिट द्या। आणि दुसरी त्यांनी मागणी केली की पूर्वी संभाजीनगर भागामध्ये मराठवाड्यामध्ये जेव्हा निजाम स्टेट होतं तेव्हा निजाम स्टेटमध्ये त्या दप्तरात काही कुणबी नोंदी पूर्वीच्या सापडलेल्या आहेत, त्याचा आधार घेऊन त्यांच्या वंशावळीला ओबीसीचे दाखले द्या। ह्या 2 मागण्या 10% आरक्षण दिल्यानंतर आल्या। मी जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की दोन्ही गोष्टी, आणि त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ द्या, परत व्हॅलिडिटी करता जी आता नोकर भरती सुरू आहे त्या व्हॅलिडिटी करता जी कालावधी कमी होता ती इतक्या कमी कालावधीत व्हॅलिडिटी मिळू शकत नाही, त्याला मुदतवाढ द्या। आणि पोलीस केसेस ज्या काय मराठा आंदोलनामध्ये झालेल्या आहेत त्या पोलीस केसेस तात्काळ मागं घ्या। मी त्यांना म्हणलं, बाबा 4-5 विषय हे आहेत, याच्यासाठी सरकारला वेळ लागेल, तुम्ही किमान 2 महिने आम्हाला द्या। त्यावेळी तिने 1 महिना दिला, आता नंतर तिने 1 महिना वाढवून दिला। यामधल्या 1.5 महिन्याच्या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काल निर्णय केला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, जस्टिस शिंदे समिती जी आहे त्या जस्टिस शिंदे समितीला आपण 6 महिने मुदतवाढ दिली, ती एक मागणी जरांगे पाटलांची मान्य झाली। व्हॅलिडिटीला जी काय कमी मुदत होती ती सुद्धा मुदत वाढवून दिली आपण, व्हॅलिडिटीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्याला फायदा झाला, ती मुदत आपण वाढ दिली। हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना समजून सांगितलं की मूळ दस्तऐवज जो आहे की जो निजाम स्टेट असताना निजाम गव्हर्नमेंटकडे होता तो त्यांनी जाताना बरोबर नेलेला आहे, तो तेलंगणा गव्हर्नमेंटकडे आहे। आपल्या राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या मुख्य सचिवांशी बोललेत, आपली 11 लोकांची टीम अधिवेशन चालू असताना मान्य मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी स्वतः हैदराबादला पाठवली। आपण आयडेंटिफाय केलेत किती डॉक्युमेंट्स आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8,000पेक्षा जास्त दस्तऐवज आहेत। आणि जे अधिकारी आमचे गेले होते त्यांनी मला सांगितलं की ते हातात धरता सुद्धा येत नाही, एवढी जीर्ण झालेली आहेत। तर तो दस्तऐवज, ज्या दस्तऐवजाच्या आधारे तुम्ही एखाद्याची जात पडताळणी करून देणार आहात किंवा त्याला जातीचा फायदा देणार आहात, तो ऑथेंटिक असला पाहिजे, अधिकृत असला पाहिजे, सर्टिफाईड असला पाहिजे। आपल्या सरकारनं तेलंगणा गव्हर्नमेंटला विनंती केली की आम्ही तुमच्यातली एजन्सी नेमतो, ती एजन्सी डॉक्युमेंट स्कॅन करेल, पण ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट मस्ट बी सर्टिफाईड फ्रॉम युअर गव्हर्नमेंट, म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंटकडनं ती आम्हाला सर्टिफाय करून द्या। त्यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू आहे, ती डॉक्युमेंट्स आपण मिळवतोय। सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा 8.5 लाख हरकती आल्या। लोकसभा निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर आपण पुन्हा त्याची स्क्रुटिनी सुरू केली, ती आता अंतिम टप्प्यात आहे। दरम्यानच्या काळात जेव्हा महायुती सरकारनं सर्वपक्षीय बैठक आत्ता बोलवली 15 दिवसापूर्वी, त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी तर आली नाही, त्यांनी काहीच बोलले नाहीत, हो म्हणले नाहीत, नाही म्हणले नाहीत, पण जे पक्ष आले होते त्यांनी लीगल डॉक्युमेंट्स काय सबमिट केले, लीगल ओपिनियन काय सबमिट केले, नॉट 1-2 पेजेस, मोठा बंच डॉक्युमेंट्सचा ॲडव्होकेट त्यांचे जे काही लीगल कन्सल्टंट्स आहेत त्यांच्याकडनं ते सबमिट केले, ते रेकॉर्डवर कमिटीने घेतले। सर्वपक्षीय बैठकीमध्ये ते आपण रेकॉर्डवर घेतले,
त्याची छाननी करायची आहे. म्हणून मान्य मनोजदादांना आमचं सातत्यानं सांगणं आहे की मान्य शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचा. तो 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत आमचं काम चालू आहे. निजाम स्टेटमधलं हैदराबाद गॅजेट लागू करायच्या कामासंदर्भामध्ये आमची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही शिंदे समितीला मुदतवाढ दिली, व्हॅलिडिटीला मुदतवाढ दिली. म्हणजे तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या आपण बऱ्याचशा पूर्ण केल्या आणि काय आपण त्या दृष्टीनं काम करतोय. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांनी सरकारला सहकार्य करावं. आणि समारोप करताना मी सांगेन की वक्तव्य करताना एखादा शब्द आमच्याकडनं गेला तो त्यांना लागणार आहे, खटकणार आहे. त्यांच्याकडून एखादा शब्द आला तो सरकारला खटकणार आहे. त्यामुळं हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना आता बोलताना सामंजस्यानं संसदीय शब्दांचा वापर करून, संसदीय भाषेचा वापर करून जर एकमेकाचा डायलॉग झाला आणि सुदैवानं मी जे त्यांच्याबरोबर बोलत असतो जरांगे मनोजदादांच्या बरोबर, आमचा दोघांचा कधी सुदैवानं कधी असा वाद कधी झाला नाही, एकमेकांबद्दल गैरसमज कधी झाला नाही. ते मला मला रिस्पेक्ट देतात, मी त्यांना रिस्पेक्ट देतो. त्यामुळं चर्चा खिळीमिळीत झाली पाहिजे, एकमेकाचा मान सन्मान राखून झाली पाहिजे. आणि मान्य शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा शिंदे साहेबांनी 100% आरक्षण 10% देऊन पूर्ण केलाय. आणि इतर बाबतीतले जे आश्वासन दिले ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्ही 24/7 काम करतोय. नाही, प्रामुख्याने त्यांच्या ज्या 2 मागण्या येतात त्याच्या संदर्भात तुम्ही सांगताय की हैदराबाद काळातले जे निजामशाही पुरावे आहेत ते आपण स्कॅन केलेत. दुसरं काम सुरू आहे. तर दुसरीकडे मुळात जी मागणी आहे की सगळे सोयरे ही त्यांची सगळ्यात प्रामुख्याने मागणी येते आणि ओबीसी मधूनच हवं आहे, हे जी त्यांची भूमिका आहे, याच्याबाबत काय खरं होईल मग? ते हे बघा, मी तेच म्हणतोय सर्वपक्षीय बैठक का होती, बरोबर चर्चा करा की जरांगे दादानी जी मागणी केली की त्या ओबीसीतनच द्या, तर त्याच्यावर कन्सेन्सस झालं पाहिजे, सगळ्या पक्षांचं एकमत झालं पाहिजे. आता हे जे प्रमुख विरोधी पक्ष महाराष्ट्रामधला आहे, जे सातत्यानं विधानसभेत म्हणतात, विधानसभेच्या बाहेर म्हणतात की आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहे, ते आलेच नाहीत ना. त्यामुळे त्यांचं जोपर्यंत मत रेकॉर्डवरती येत नाही तोपर्यंत याच्या बाबतीतली कुठली भूमिका पुढे घेणं हे आज मितीला तरी शक्य नाही आपल्याला. त्यामुळं आता उलट मध्यंतरी शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं की सगळे येणार असतील प्रमुख विरोधी पक्ष महाविकास आघाडीतले, परत सुद्धा आमची तयारी आहे सर्वपक्षीय बैठक घ्यायची. पण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढे मोठे डॉक्युमेंट्स जे आलेले ऑब्जेक्शन्स आहेत, सजेशन्स आहेत, ते स्क्रुटिनाइज करणं. आता 15 दिवसापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जे लिगल ओपिनियन दिलेलं आहे त्याचं लिगल ओपिनियनचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटकडनं किंवा जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जजेस साहेबांचे आपण एक मार्गदर्शक मंडळ नेमलेलं आहे त्यांच्याकडनं त्याच्यावर अभिप्राय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय, ते ऑन रेकॉर्ड आल्याशिवाय त्याच्यावर आत्ता बोलणं योग्य नाही. नाही, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे विरोधी पक्ष नेते एका बाजूला तुमच्यासमोर येत नाही आहेत, पण पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते असतील किंवा काल उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की पंतप्रधान हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा विषय केंद्राचा आहे आणि पंतप्रधान जे निर्णय घेतील ते मान्य आहे. नाही, आता हे बघा, त्यांच्या काळामध्ये मग का टिकलं नाही आरक्षण? फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं, तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं का तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही? त्याचं उत्तर द्यायला म्हणा, का कोण कमी पडलं? आता त्या गोष्टी आम्हाला इथं काढायच्या नाहीत, त्याच्यातलं राजकारण आम्हाला इथं करायचं नाही. पण मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य मी असल्यामुळं जेव्हा जेव्हा आम्ही पूर्वीचे सगळे रेफरन्सेस बघितले तेव्हा सुप्रीम कोर्टामधली केस का हरली, सुप्रीम कोर्टामध्ये का ते टिकलं नाही, याची कारणं कधीतरी एकदा समोर आणावी लागतील. कोण कमी पडलं का? पण नेमकं म्हणजे हे काय लोकांमध्ये हा फार मोठा विषय, तुम्हालाही माहिती किती संवेदनशील विषय आहे, हे उघड पद्धतीने फक्त ऑब्लिगेशन्स एकमेकांवर होतात असं दिसून येतं. नाही नाही नाही, मी काय म्हणलं मगाशी, आम्हाला ह्याच्यात राजकारण करायचं नाही. परंतु त्यावेळी एवढं सिरियसली सुप्रीम कोर्टातली केस पाहिली गेली होती का? सुप्रीम कोर्टातल्या जे काही सिनियर काउन्सिल्स होते, जे काही ऑन रेकॉर्ड आपले ॲडव्होकेट्स होते, त्यांच्याबरोबर काय बैठका केल्या होत्या का? त्यांच्या शंका, ती सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन टिकण्यासाठी करावं लागणारे प्रयत्न, हे काय झाले? हे रेकॉर्डवर आहे ना सगळे, हे झाले होते का? या बाबतीत केव्हाही एकदा समोर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण आता पाठीमागं तुमचं चुकलं किंवा तुम्ही कमी पडला म्हणून तसं आम्ही वागणार नाही ना. आम्ही आता टिकवलंय, आम्ही दिलं 10% आरक्षण, आम्ही हायकोर्टात टिकलं, अजून कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलेलं नाही. त्यामुळं मी काय म्हणतो नेहमी, माननीय शिंदे साहेबांचं काय म्हणणं आहे, जो आपण शब्द दिलाय तो पूर्ण करताना तो कॉन्क्रीट असला पाहिजे, तो लॉ फ्रेममध्ये बसणारा असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे आणि
ते कायद्याच्या चौकटीत बसवण्याचीच प्रक्रिया ही आमच्याकडनं सुरू आहे. दुसरी त्यांची जी मागणी आहे की गुन्हे मागे घ्यावेत याच्याबाबत काय खरं शासन करेल असं याच्या दिसतं? बाबतीत दोन गोष्टी आहेत. हे मनोजदादांना सुद्धा मी सांगितलेलं आहे. सिरियस ऑफेन्स, आता गुन्हे मागं घेण्याची सुद्धा काही कार्यपद्धती आहे, त्याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत, काही कायदे आहेत. 5 लाखपेक्षा जास्त रकमेचं नुकसान, सिरियस इंजुरी, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे काही गुन्हे येतात, काही 40 का 50 गुन्हे आहेत, ते वजा जाता बाकीचे गुन्हे जे आहेत त्याच्या बाबतीतलं समितीचा प्रत्येक जिल्ह्याकडनं समिती आहे, त्याचा अहवाल सरकारकडे येतो आणि सरकारकडे आल्यानंतर राज्यस्तरावरती एक समिती आहे. ती समिती लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं कायदा आणि विधी न्याय विभागाचं त्याच्यावरती ओपिनियन घेऊन निर्णय घेत असते. ती सुद्धा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्याची आपण स्क्रुटिनी केलेली आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांचे अहवाल आपण मागितलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा काम करण्याचं प्रक्रिया सुरू आहे. दुसरा मुद्दा या सगळ्या गोष्टीमध्ये उपस्थित राहतोय की स्वतः CM साहेबांनी भूमिका मांडली पवार साहेबांकडे आणि पवार साहेबांनी या गोष्टीला भूमिका घेतली की जे समाजामध्ये तेढ मोठ्या प्रमाणात झालेलं आहे याच्यावर एका प्लॅटफॉर्मवर कोणीतरी येऊन चर्चा झाली पाहिलं आहे. मग खरंच शासन एका बाजूला हाके असतील किंवा मनोज जरांगे असतील यांना समोर घेऊन चर्चा करायला तयार आहे? आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. त्यामुळं आता आंदोलनकर्त्यांची सुद्धा आम्ही आता मनोजदादांच्या बरोबर चर्चेला मी गेलो, आमचे उदय सामंत मंत्री गेले, खासदार संदीपान भुमरे गेले, आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. तसं लक्ष्मण हाकेंच्याकडे चर्चेला गिरीश महाजन साहेब गेले, अतुल सावे साहेब गेले, अनेक मंत्री आमचे गेले. त्यामुळं हे बघा, सरकारची भूमिका काय आहे, समाजाबरोबर डायलॉग ठेवायचा आणि समाजाबरोबर डायलॉग ठेवायची जबाबदारी मंत्रिमंडळाच्या वेगवेगळ्या मंत्र्यांवरती आहे. ते मंत्री त्या पद्धतीनं आपली जबाबदारी पार पडतायत. त्यामुळं राज्य सरकार म्हणून आमची आजही ही भूमिका आहे की ज्यांच्याबरोबर आम्हाला चर्चा करायच्या त्यांच्याबरोबर केव्हाही चर्चा करायला आम्ही तयार आहोत. सामंजस्यानं दोन समाजामध्ये तेढ निर्माण न होता, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण न होता, यामधनं मार्ग काढण्याची भूमिका शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची आहे. बरोबर नाही. परत एकदा सर्वपक्षीय बैठक किंवा ह्या दोन प्रमुख नेत्यांचे जे एकमेकांचे तेढ आहेत हे विचारांचे किंवा मागणींचे, त्याच्या संदर्भात पुढाकार घेईल शासन? जरांगे आणि हाकेंच्या आम्ही विषयी बोलतोय ना त्यांच्याशी. हे बघा, आम्ही दोघे, आता मी सांगितलं उदाहरण, मी उदय सामंत साहेब असतील, संदीपान भुमरे साहेब असतील, आम्ही जरांगे पाटील साहेबांशी बोलतोय, अतुल सावे साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील किंवा आणखीन इतर मंत्री असतील, ते हाके साहेबांशी बोलतायत. आमचा डायलॉग सुरू आहे, आमची चर्चा सुरू आहे आणि कुठेही मी मगाशी म्हटलं तसं तेढ निर्माण न होता सामंजस्यातनं ह्यातनं मार्ग काढायची आमची तयारी आहे. दुसऱ्या बाजूला जरांगेंनी NDTVशी बोलताना अशी भूमिका मांडली की बाबा आम्ही महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे, सगळीकडे निवडणूक लढवू, विशेष म्हणजे जे गोरगरीब मराठा आहेत ते आमचे उमेदवार असतील, इतर समाजातले सुद्धा उमेदवार असतील आणि या शासनाला विशेषतः 114पेक्षा जास्त विधानसभा क्षेत्र जे फोकस असतील तिथे आम्ही उमेदवार देणार आहोत आणि महायुतीच्याच उमेदवारांना पाडण्याचा अजेंडा त्यांचा दिसून येतो. महाविकास आघाडीच्याही विरोधात भूमिका घेतात. नाही, याच्या बाबतीत मला कल्पना नाही. त्यांना त्यांची भूमिका काय घ्यायची असेल ती जरूर त्यांनी घ्यावी. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुणी कुणाला उभं करायचं, माघार घ्यायची, कुणाला पाठिंबा त्याचा त्याचा प्रश्न आहे. महायुती म्हणून आम्ही जे शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली काम केले, आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम केले, आम्ही सुद्धा सगळे मराठा समाजातले बहुतांशी आहोत. त्यामुळं असं काय कुणी मानायचं कारण नाही की मराठा समाजावरती आपण दुर्लक्ष केलं, अन्याय केला. जेवढं करता येईल दोन्ही समाजाकरता, OBC समाजासाठी सुद्धा जेवढं करता येईल, इतर मागासवर्गीय समाज, इतर सगळे जे काही समाज घटक आहेत त्यांच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. राहिला प्रश्न निवडणुकीचा. आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, ज्याने आपापला निर्णय घ्यावा. प्रकाश आंबेडकरांसारखे नेते म्हणतात की फडणवीस आणि जरांगे एकच आहेत, हे फक्त चित्र तयार केलं जातं. तुम्ही आता मी काय सांगणार, मी तिसरा, कारण की तुम्ही या सगळ्या कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशनमध्ये जरांगे साहेबांकडनं सुद्धा कधी असा विषय मला आला नाही किंवा मलाही त्यांच्याशी बोलवताना काही जाणवलं नाही. आता प्रकाश आंबेडकर साहेब बोललेत जरांगे दादांच्या बद्दल, त्यामुळे तुम्ही त्या दोघांना विचारा एकमेकांबद्दल तुम्ही असं, म्हणजे ते का बोलले त्यांच्याबद्दल असं, मी तर त्याच्यावर काय भाष्य करू शकत नाही. देसाई साहेब, तुम्ही सगळ्यात जास्त की पॉईंट घेताय की सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्ष नेते खरं आले नाहीत. तुम्ही त्या समितीमध्ये त्या बैठकीला होतात आवर्जून, कारण की आदल्या दिवशी खूप पाऊस झाला म्हणून ती रद्द करून दुसऱ्या दिवशी ठेवली गेली होती. असं नव्हतं की निरोप नियोजित नव्हता, बैठक नियोजित नव्हती, तरी खरं काय झालं या गोष्टीमुळे की विरोधक नाही आले किंवा त्याच्या संदर्भात तुम्ही संवाद केलाय का? ह्याचं आश्चर्य आम्हाला देखील वाटतं,
कारण जेव्हा ज्या दिवशी मीटिंग शेड्यूल होती त्या दिवशी प्रचंड पाऊस झाला. आपण आठवत असेल, मंत्रालयाला लवकर सुट्टी दिली, हाऊसचं कामकाज तहकूब केलं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की समजा काही बाहेर गावावरून येणाऱ्या या सर्व निमंत्रितांपैकी कोणाला येता आलं नाही, तर पावसामुळं आम्ही येऊ शकलो नाही, ही नैसर्गिक कारणामुळं त्यांना त्यांचं मत मांडता येणार नाही, एक दिवस आपण पुढे ढकलूया. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपण बैठक उद्या घेऊ. इमिजिएट आम्ही कम्युनिकेट केलं. बैठक पोस्टपोन झाल्याचं प्रत्येक ज्यांना निमंत्रण दिलं तर त्यांच्या प्रत्येक मेलवर मेल पाठवले. मंत्रालयातनं आमच्या विभागामार्फत प्रत्येकाला फोन केले. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशीच्या बैठकीसाठी काही मान्यवरांनी विनंती केली की आम्हाला लिंक अवेलेबल करून द्या, आम्ही ऑनलाईन उपस्थित राहतो. आम्ही लिंक अवेलेबल करून दिली. हाऊस चालू होतं त्या दिवशी. माझ्या माहितीनुसार फडणवीस साहेबांना का दादांना, बाळासाहेब थोरातांपैकी कोणीतरी सांगितलं काँग्रेसमधले की पृथ्वीराज चव्हाणांना बोलवा त्या बैठकीला. त्याप्रमाणे त्यांनाही बोलवा. म्हणजे ह्या महाविकास आघाडीतल्याच एका नेत्याने, मला आठवत नाही आता कुणी सांगितलं ते, आम्ही त्यांनाही बैठकीला निमंत्रण देण्याचं ठरवलं, निरोप दिला. आणि 6 वाजे, म्हणजे मला वाटतं 6ला बैठक होती, 5 वाजेपर्यंत येणार म्हणून आम्हाला निरोप होते. आणि ऐनवेळी एका तासात, शेवटच्या तासात ते आले नाहीत आणि येणार नाही म्हटले. आम्ही, आपण बघितलं असेल मीटिंगमध्ये त्यांची बसायची व्यवस्था तशीच होती, त्यांच्या नेमप्लेट तशाच होत्या, ते आलेच नाहीत बैठकीला. तेव्हा आश्चर्य आम्हाला वाटतंय की कुठला संदेश आला, कुणाचा आदेश आला, कुणाचा निरोप आला शेवटच्या क्षणी, आणि हे सगळे टर्न डाऊन झाले, मीटिंगला आले नाहीत. हा आमच्यासमोर सुद्धा प्रश्न आहे. पण तुम्ही या संदर्भात त्यांना विचारणा केली का? कारण की ह्याचा मुद्दा खूप गाजतोय. ते म्हणतात की आले नाही तर ज्यांच्याकडनं तासभर अगोदर निरोप येतो, आम्ही येतोय म्हणून लिंक अवेलेबल करून द्या, ऑनलाईन उपस्थित राहायला, आणि येत नाहीत. बरं 10-5 मिनिटात नाही ना मीटिंग संपली, 2.25 तास बैठक चालली होती. आपण मीडिया सुद्धा बाहेर होता त्या दिवशी. 2.25 तास त्यावेळी बैठक चालली, तरी सुद्धा हे लोक आलेले. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना, तुम्ही का गेला नाही ते. ज्यांनी बोलवलं मानानं, त्यांनी वाट बघितली, ते आले नाहीत. जे आले नाहीत त्याला विचारा ना तुम्ही का नाही गेला. त्यांना या संदर्भात विचारलं असं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जमणार नाही, त्यांची बैठक होती. नाही, हे शेवटच्या तासामध्ये सांगितलं. मग लिंक अवेलेबल करायला का सांगितली? आम्हाला लिंक उपलब्ध करून द्या म्हणून लिंक कुणाला दिली होती? मग सभागृहामध्ये तुम्ही का सांगितलं की ह्यांना बोलवा, पृथ्वीराज चव्हाण बाबांना बोलवा मीटिंगला, हे का सांगितलं? जर तुम्ही येणार नव्हता तर मग हे का सांगितलं? ठीक आहे, आता त्या वादात न पडलेलं बरं. ते जर अजून सुद्धा आपल्या माध्यमातून किंवा आमच्याशी सांगणार असतील आम्ही येणारच आहे बैठकीला, तर मी विनंती करेन माननीय मुख्यमंत्र्यांना की परत एकदा बैठकीला वेळ द्या. पण महाविकास आघाडीतले सर्व मोठे नेते ज्यांना निमंत्रण आपण दिलंय ते जर येणार असतील तर आमची तयारी आहे बैठक घ्यायची. राजीव मला शेवटचे 2 प्रश्न विचारतात की जरांगेंना चेहरा करत, एक सामाजिक तेढ करत, त्याचा राजकीय बेनिफिट महाविकास आघाडी घेते का? कारण की लोकसभेचे चित्र जर पाहिले तर त्याचा फटका जवळपास महायुतीच्या उघड्या पद्धतीने घेतला त्यांची भूमिका, आणि त्याचा फटका तुम्हाला बसला महायुतीला. नाही, महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ फेक नरेटिव्ह ज्यांनी सेट केला होता, मतदारांचा ज्यांनी गैरसमज निर्माण करून दिला की कशासाठी 400 पारचं बहुमत पाहिजे, तर संविधान बदलायसाठी पाहिजे, ह्या एका फेक नरेटिव्हमुळं केवळ आणि केवळ थोडंसं आम्ही गाफील राहिलो. आमच्याही काही त्रुटी राहिल्या, त्यामुळं आम्ही त्या सुधारणा करू. आता कोण कोणाचा चेहरा पुढं करते, कोण कोणाचा चेहरा पुढं करून स्वतःची राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करते, हे ओळखणं एवढा समाज सुज्ञ आहे. त्यामुळं आता मला एवढंच म्हणायचं आहे, कोणाबद्दल मला आक्षेप नाही, कोणाबद्दल कोणाकडे बोट दाखवून मला बोलायचं नाही, परंतु आपला चेहरा पुढं करून जर कुणी आपली ढाल करत असेल तर अशा चेहऱ्यांनी आता अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. विरोधकांकडनं असा एक सूर येतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जरांगे यांची खूप चांगली निकट संबंध आहेत, आणि जरांगे हे चेहरे म्हणून स्वतःची खुर्ची भक्कम करण्यासाठी ठेवली जाते. खरंच हे आहे असं? नाही, बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की अख्खा महाराष्ट्र ओळखतो, दिलेला शब्द पाळणारा नेता. त्यामुळं जे शब्द मराठा आंदोलनकर्त्यांना दिले, ओबीसी आंदोलनकर्त्यांना दिले, धनगर बांधवांना दिले. आता साधं उदाहरण घ्या, उद्या 1 तारखेला अण्णाभाऊ साठे जयंती आहे.
आम्ही आरटी स्थापन करतो म्हणून सकल मातंग समाजाचं आंदोलन गेल्या वर्षी आझाद मैदानावर आलो होतो, मोर्चा आला होता. माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्या मोर्चाला सामोरं जायला मला सांगितलं, त्यांचं निवेदन स्वीकारा म्हटले, त्यांच्या बैठका घ्या आणि त्यातनं मार्ग काढा. माननीय मुख्यमंत्र्यांकडे फायनल बैठक झाली आणि आपण बार्टी सारथीच्या धर्तीवर आरटी आपण स्थापन केली. उद्या आपण त्याचं उद्घाटन करतोय. आज सकल मातंग समाज गेले 8 दिवस झाले, तुम्ही बघा सोशल मीडियावर, सकल मातंग समाज आमचा नेता एकनाथ शिंदेसारखा म्हणून सोशल मीडियावर शिंदे साहेबांचं अभिनंदन करतायत. म्हणजे मी एवढंच सांगेन की शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे, दिलेला शब्द पाळणारा, आणि शब्द दिला तर तो किती अडचणी आल्या तरी तो शब्द पाळायचा या दृष्टीनं काम करणारा. त्यामुळं आता हा शिंदे साहेबांचा स्वभाव, ही शिंदे साहेबांची काम करायची पद्धत ज्यांना ज्यांना भावते, ज्यांना ज्यांना आवडते, जे प्रभावित होतात ते शिंदे साहेबांना चांगलं म्हणतात, आणि ज्यांना ह्या शिंदे साहेबांच्या चांगल्या कामामुळं ज्यांना पोटदुखी होती ते नावं ठेवतात. ही रीतच आहे समाजाची. पण शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, हे यावरून स्पष्ट आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आपल्याबरोबर होते शंभूराजे देसाई, ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली भूमिका घेतली, तसंच विशेष म्हणजे जरांगेंच्या बाबत स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.